अभिनेता रितेश देशमुख हा प्रेक्षकांचा आवडता अभिनेता. हिंदीसह अनेक मराठी चित्रपटांमध्ये रितेशने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. 2003 मध्ये तुझे मेरी कसम या हिंदी सिनेमातून त्यानं पदार्पण केलं. त्यानंतर धमाल, मस्ती, हे बेबी, हाऊसफुल अशा कितीतरी दमदार सिनेमातून त्यानं स्वतःला सिद्ध केलं. रितेशला अभिनयासोबतच राजकीय वलय देखील आहे. त्याचे वडील स्वर्गीय विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचं मोठं योगदान आहे. आज त्यांची पुण्यतिथी. 14 ऑगस्ट 2012 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. रितेश कायमच आपल्या वडिलांविषयी भरभरून बोलत असतो, लिहित असतो. आपल्या वडिलांची उणीव त्याला कायम भासत असते. आपल्या यश अपयशात तो वडिलांचे स्मरण केल्याशिवाय कधीच पुढे जात नाही. आजही त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त रितेशने खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये रितेश लिहितो, तुम्हाला जाऊन 14 वर्ष झाली. माझा वनवास काही संपला नाही. अत्यंत भावनिक अशा शब्दात रितेश व्यक्त झाला आहे. एवढंच काय तर काही वर्षांपूर्वी देखील रितेशने देवा घड्याळाचे काटे उलटे फिरव, पप्पा तुमची खूप आठवण येते अशा हळव्या शब्दात एक पोस्ट केली होती. दरम्यान रितेशने काही वर्षांपूर्वी वडिलांच्या आठवणीत एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या कपड्यांना हात लावत रितेश त्यांचं अस्तित्व शोधत होता. या इमोशनल व्हिडिओची खूप चर्चा देखील झाली होती. रितेश आपल्या वडिलांशी खूपच कनेक्ट होता. त्यामुळे अभिनय क्षेत्रात काम करूनही त्याने आपल्या वडिलांचा सामाजिक आणि राजकीय कामांचा वारसा पुढे सुरू ठेवला आहे. अगदी आजही तो गावी जाऊन शेतात रमताना दिसतो, तर कधी तिथल्या जनतेचे प्रश्न सोडवताना दिसतो. रितेशचे आपल्या वडिलांसोबतचे असलेले हे ऋणानुबंध तुम्हाला कसे वाटतात ते कमेंट करून नक्की कळवा. आणि मराठी सिने विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी.